महागाईचा भस्मासूर, लगनसराईत वधूपित्यांची मोठी दमछाक, अर्थसंकल्प कोलमडला। वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्याच्या खिशाला बसत असतानाच आता लगनसराईत वधूपित्यांची मोठी आर्थिक दमछाक होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। इंधन, जीवनावश्यक वस्तू, सोन्यांचे भाव आणि मंगल कार्यालयाच्या भाड्यात झालेल्या प्रचंड वाढीमुळे सर्वसामान्यांचे लग्नाचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे। आपली लाडकी लेक सुखात संसार थाटू शकेल असे स्वप्न पाहणारे वधूपिते सध्या महागाईच्या आगीत होरपळून निघत आहे। गेल्या काही महिन्यात खाद्यतेल, डाळी, भाजीपाला यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत। महागाईमुळे घरगुती बजेट सांभाळतानाच आता लग्नाचा खर्च पेलणे कठीण झाले आहे। पूर्वी 5 लाखात होणारा विवाह आता 10 ते 12 लाखांच्या घरात गेलाय। अगदी प्रवेशद्वारापासून ते जेवणाच्या मेनूपर्यंतची प्रत्येक गोष्ट अत्यंत बारकाईने विचार करून ठरवली जाते। पण महागाईमुळे पालकांचे कंबरडे मोडू लागले आहे। लग्न सोहळे जोमाने सुरू झालेले आहेत। अनेक पालकांनी पाल्यांचे लग्न धूमधडाक्यात करण्याचा विचार केला होता, परंतु वाढत्या महागाईमुळे त्यांच्या उत्साहावर विरजण पडू लागले। बँडबाजा व सजावटीसह 20 ते 25% दरवाढ झाली, तर खाद्यपदार्थ, दूध, पनीर, मिठाई, फुले, पुष्पहार, कपडे, मंगल कार्यालय, हॉल, कॅटरिंग, डेकोरेशन, बँड पथक, डीजे, ऑर्केस्ट्रापर्यंत सर्वांचेच भाव वाढले आहेत। सूर्या मराठी न्यूजसाठी ऋषिकेश सुरवसे, उमरगा, धाराशिव। अशाच ताज्या बातम्यांसाठी सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। 58,000 रेट होता, तो आता कमी झालेला आहे। रेट 1,52,000 झालेला आहे। रेटमध्ये तफावत चालू आहे रोज 1,000-1,500ची। तर सध्या लग्नसराईमध्ये ग्राहकांचा कल आहे, सध्या चांगला चालू आहे। सोन्याचा भाव स्थिर असणार आहे का? सध्या सोन्याचा रेट तर स्थिर नाही, चढ उतार चालूच आहे। सध्या 1,000-1,500 रुपयाचा फरक चालूच आहे रोज। आणि ग्राहकांचा पण कल आहे चांगला की सोनं खरेदी करताना। युद्धाचा परिणाम किराणा मालावर भरपूर प्रमाणे झालेला आहे। किराणाच्या सर्व वस्तू 10 ते 20% पूर्ण वाढ करण्यात आलेली आहे। ज्या कॅरीबॅगमध्ये आम्ही माल देतो त्या कॅरीबॅगचे पॉलिथिनचे रेट वाढलेले आहेत, ते रेट 20% वाढलेले आहेत। ज्या डाळी, जी तूर डाळ पहिले 100 ते 110 रुपये किलोनं मिळत होती, ती आज 120 ते 130 किलोनं मिळत आहे। 10% वाढ झालेली आहे डाळीमध्ये पूर्ण। असल्या अक्षय तृतीयाला असला सण असलेला हरभरा डाळ, जी चना डाळ म्हणतो आपण त्याला, 60 रुपये किलो असलेली 80 ते 90 रुपये किलो तिचं वाढ झालेली आहे। 10% वाढ झालेली आहे डाळीमध्ये। जे तेल 140 ते 150-150 रुपये लिटर मिळत होतं, ते ह्या घडीला 165 ते 170 रुपये लिटर सोयाबीन तेल मिळत आहे। तेच तेल सूर्यफूलचं घेतला तर 180 ते 190 रुपये रेट इतकं या तेलामध्ये वाढ झालेली आहे। या महागाई उन्हाळा